आदरणीय प्रिय मैत्रिणींनो, भारत, महाराष्ट्र आणि मराठीवर प्रेम करणाऱ्या रसिकांनो, आज आपण आपल्या लाडक्या मराठी अभिनेत्रीपैकी एक अशा प्रिया बेर्डे यांचा प्रेरणादायी प्रवास अभ्यासणार आहोत. प्रिया बेर्डे यांचा प्रवास आणि त्यांची जीवनकथा ही समर्पण आणि स्वप्नांच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. चित्रपटसृष्टीची छटा असणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या प्रिया यांचे वडील अरुण कर्नाटक यांनी आई उत्तम अभिनेत्री लता अरुण ह्या होत्या. त्यांचा प्रभाव प्रिया यांच्यावर खूप पडला. वयाच्या 8व्या वर्षापासून प्रिया यांनी डबिंग आर्टिस्ट म्हणून करिअरला सुरुवात केली आणि कारकिर्दीच्या अशा सुरुवातीमुळे त्यांना पुढे अभिनेत्री म्हणून अष्टपैलू काम करता आलं. त्यांच्या अभिनयाने ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या प्रिया असूनही गावाकडच्या महिलेच्या भूमिकेवरून त्यांना आपलंसं केलं गेलं. मराठी ग्रामीण प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या प्रिया बेर्डे यशस्वी ठरल्या. प्रियाताई यांच्या मामी नृत्यांगना माया जाधव यांच्याबरोबर वयाच्या 14 ते 22 वर्षापर्यंत त्यांनी परदेश दौरे करून आपल्या अभिनयाला पैलू पाडले. तो काळ प्रियाताईंसाठी सुवर्ण काळ ठरला. पैसा हा त्यांचा मूळ नव्हता, पण अभिनय आणि शिकण्याची त्यांची भूक त्यांनी तिथे पार केली. एक चांगला श्रोता होऊन पंडित रविशंकर, बिरजू महाराज यांच्यासारख्या कलाकारांचे लाईव्ह शो त्यांना पाहायला भेटले आणि त्यातून त्या शिकत गेल्या. अशी ही बनवाबनवी ही प्रियाताईंची पहिली फिल्म. त्यांचे आणि लक्ष्मण बेर्डे यांचे नाते जुळून आले आणि त्यांनी लग्नसुद्धा केले. एकमेकांच्या सुखदुःखात सामील होऊन त्यांनी अडचणींचा सामना केला. दोन प्रतिभावान आत्म्यांचे मिलन झाले. एकत्र त्यांनी रुपेरी पडद्यावर जादू निर्माण केली. ते फिल्म जगतमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यामधील एक होते, पण त्यांचा प्रवास आव्हानांनी भरलेला होता. लक्ष्मीकांत यांचे दुःखद निधन झाले आणि प्रियाताईंच्यावर आभाळ कोसळले आणि प्रियाताईंचा तीव्र दुःख व अनिश्चिततेचा सामना करायला लागला. पण या कठीण काळात प्रियाताईंची ताकद आणि लवचिकता दिसून आली. त्यांनी आपल्या वेदनांचे ताकदीत रूपांतर केले आणि अभिनय आणि स्वानंदी या त्यांच्या मुलांना हॉस्टेलमध्ये टाकावे लागले. एक आईसाठी आपल्या मुलाला दूर ठेवणे हे काळजावर दगड ठेवण्यासारखे आहेच, पण त्यावर त्यांच्या कुटुंबाने एकत्र येऊन लढा दिला. आणि प्रियाताईंचा प्रवास आपल्याला कठोर परिश्रम आणि स्वतःचा अढळ विश्वास हे अडथळे आले तरी यश कसं मिळवायचं हे शिकवतो. प्रियाताईंची स्वामी समर्थांच्यावर अढळ श्रद्धा आहे. आपल्या संकटावर मात करण्यासाठी स्वामींना हाक मारतात आणि प्रियाताईंचा विश्वास आहे की अडचणीतून मार्ग काढण्यासाठी स्वामी त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहतात. वडील लक्ष्मण यांची मुलांना कमतरता न भासू देता त्यांनी मुलगा अभिनय आणि मुलगी स्वानंदी यांच्यावर चांगले संस्कार करण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. पण अडचणींचा सामना मुलांनी करावा लागतो. आई बाबा जरी ह्या इंडस्ट्रीमधील बादशाह असले तरी अभिनयाला या इंडस्ट्रीत त्रास काढावा लागला असो. महाराष्ट्र आणि मराठी तरुणांना माझी विनंती आहे की प्रियाताई यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आणि उत्कट आणि समर्पणाने आपण स्वप्ने स्वीकार करूया. लक्षात ठेवूया की अडथळे जीवनाचा भाग आहे, तरीही आपण त्यावर कशी मात करतोय ह्यावर आपला चरित्र परिभाषित होतं. प्रियाताईंचा प्रवास आपल्याला आकांक्षेचा पाठपुरावा करण्यास प्रवृत्त करू देत, भले ते कला, विज्ञान किंवा अजून काहीही असू दे. शेवटी प्रिया बेर्डे यांचे जीवन हे आशेचा आणि प्रेरणेचे किरण आहे. मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट व टेलिव्हिजनमधील प्रियाताईंचे योगदान त्यांच्या वैयक्तिक सामर्थ्याने त्या खऱ्या आयकॉनिक बनतात. आपण त्यांची कामगिरी, त्यांची चिकाटी आणि समर्पणाची भावना आपल्या स्वतःच्या जीवनात स्वीकार करूया आणि त्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.